नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण बालभारती पुस्तकातील म्हणजे जुनी कविता आहे ही इंदिरा संतांनी लिहिलेली आहे. ऋतुराजाची चाहूल ही आपण ऐकणार आहोत आज. थोडंसं वेगळं आणि खूप छान आहे. वसंत ऋतू आल्यानंतर काय काय निसर्गामध्ये बदल होतात. पानगळती सगळी सरलेली असते, नवीन पालवी झाडांना फुटलेली असते, फुलं यायला लागलेली असतात. छान छान आणि सगळीकडं कसं आनंदाचं वातावरण असतं. त्या वातावरणामध्ये कोकिळा कुहू कुहू गात असते. आता सिमेंटच्या जंगलामध्ये आपल्याला ऐकायला येते का नाही, पण असे काही स्पॉट असतात की तिथं भरपूर झाडं असतात आणि तिथं ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. असं सारखं म्हणजे आधुनिक जगाला पण नावं ठेवून जमणार नाही, कारण सगळ्याच गोष्टी कशा आहेत, गरजेच्या आहेत. हेही आहे आणि तेही आहे. जपत जपत चालायचं आहे. तर ही बालभारती पुस्तकातली अतिशय छानशी कविता आहे इंदिरा संतांची. ऐकूयात आपण. आला शिशिर संपत पान गळती सरली, आला शिशिर संपत पान गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली, ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली. देव चाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, देव चाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, मोगराही कोवळ्याशा पाने सजाया लागला, मोगराही कोवळ्याशा पाने सजाया लागला. डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, बाहव्याने येथे तेथे सोन तोरण बांधिले, बाहव्याने येथे तेथे सोन तोरण बांधिले. कुहू गाऊन कोकिळा करी वसंत स्वागत, कुहू गाऊन कोकिळा करी वसंत स्वागत, तिलाही मी विनविते शिकवना मला गीत, तिलाही मी विनविते शिकवना मला गीत. या कविता ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की कवयित्रीची किती बारीक नजर आहे बघा. किती म्हणजे कवी असणाऱ्या लोकांचं जे न्याहाळणं असतं, जे विचार करणं असतं, कल्पना तर नाहीचही, प्रत्यक्षात बघितलेलं आहे निसर्गाचं सौंदर्य आणि मग इंदिरा संतांनी हे लिहिलेलं आहे. तर किती म्हणजे किती छान भाव असतील त्यांच्या मनात, किंवा त्यांचं मन किती सुंदर असेल की त्यांना निसर्गातल्या ह्या सुंदर सुंदर गोष्टी दिसून त्या शब्दांमध्ये पेरता येतात. आहे की नाही मजा? किती छान वाटतं. तर मंडळी, आवडली का तुम्हाला ही जुनी कविता आहे, आठवणीतली कविता आहे? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.